नमस्कार. आज आपण एका अशा पदार्थाबद्दल बोलणार आहोत जो फक्त खाण्यासाठी नाहीये. तो म्हणजे आपल्या आजी पणजींची हुशारी आणि परंपरा जपणारी एक भारी गोष्ट आहे. कधी विचार केलाय का की भर उन्हाळ्यात मिळणाऱ्या त्या मस्त चवी त्या पावसाळ्यात कशा अनुभवायच्या? हा प्रश्न आपल्याला आज पडतोय, पण आपल्या पूर्वजांनी याचं उत्तर कधीच शोधून ठेवलं होतं. आणि ते उत्तर आहे सांडगे. हो, तेच. डाळी आणि मसाल्यांपासून बनवलेले छोटे छोटे वडे. यांना कडक उन्हात वाळवलं जातं आणि मग बघा, पावसाळ्यात जेव्हा बाहेर भाज्या मिळत नाहीत ना, तेव्हा घरात चवीचा आणि पोषणाचा खजिना तयार असतो. तर हे सांडगे म्हणजे फक्त खाण्याची गोष्ट नाहीये. यामागे एक खूप मोठा कारण आहे, एक गरज आहे. चला बघूया नक्की काय उद्देश होता यामागे. आता बघा, आपल्या सगळ्यांच्या घरी फ्रीज आहे. काहीही खराब झालं की टाकलं फ्रीजमध्ये. पण जरा विचार करा त्या काळाचा, जेव्हा फ्रीज वगैरे काही नव्हतं, तेव्हा पावसाळ्यात चव आणि पोषण जपायचं कसं? तर त्याचं उत्तर होते सांडगे. हीच होती त्यावेळची गॅरंटी. आता हे जे सांडगे बनवणं आहे ना, ही काही एकटी-दुकटी गोष्ट नाही. हा एका मोठ्या परंपरेचा भाग आहे. म्हणजे उन्हाळ्यात भरपूर पदार्थ बनवून टिकवून ठेवण्याची एक पद्धत, आणि त्याला एक खास नाव सुद्धा आहे. महाराष्ट्रामध्ये याला वाळवण म्हणतात. काय काय नसतं त्यात. पापड, कुरडया, शेवया आणि आपले हे सांडगे. म्हणजे ही फक्त एक रेसिपी नाहीये, हा एक अख्खा सोहळा असतो जो दरवर्षी उन्हाळ्यात साजरा होतो. पण हे वाळवण इतकं महत्त्वाचं का होतं? विचार करा, पावसाळा आला की बाहेर पडायला नको, ताज्या भाज्या मिळणं मुश्किल, फ्रीज तर नव्हताच, मग वर्षभर काय खायचं? म्हणून ही सगळी तयारी. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय होती माहितीये? हे सगळं काम घरातल्या बायका, शेजारपाजारचे सगळे मिळून करायचे. म्हणजे गप्पा-टप्पा, काम आणि नाती जपणं सगळं एकत्रच. चला तर मग आता बघूया की हे भारी सांडगे बनतात तरी कसे. प्रक्रिया एकदम सोपी आहे, पण तितकीच प्रभावी. साहित्य काही जास्त लागतच नाही. आपल्या घरातल्याच डाळी, मूग, उडीद, चणा कोणतीही चालेल. आणि आपले नेहमीचे मसाले, हिंग, तिखट, हळद, मीठ, बस. एवढ्या कमी सामानात एक वर्षभर पुरेल असा पदार्थ तयार होतो. कसं बनवायचं ते सांगतो. फक्त 5 सोप्या स्टेप्स आहेत. पहिलं, डाळ मस्त धुवून 4-5 तास भिजवायची. दुसरं, त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटायचं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पाणी अजिबात घालायचं नाही. तिसरं, त्यात सगळे मसाले टाकून छान मिक्स करायचं. चौथं, कापडावर किंवा ताटावर छोटे छोटे सांडगे हाताने तोडून घ्यायचे. आणि 5वं, सगळ्यात महत्त्वाचं, 2-3 दिवस कडकडीत उन्हात वाळवायचे, एकदम कडक होईपर्यंत. म्हणजे या पूर्ण प्रक्रियेचा खरा हिरो कोण असेल, तर तो आहे सूर्य. आपलं ऊन. कडक उन्हामुळे डाळीतल्या पाण्याचा अंश पूर्णपणे निघून जातो आणि म्हणूनच सांडगे वर्षभर टिकतात. म्हणजे बघा, ही झाली की नाही एकदम नैसर्गिक पद्धत. नो केमिकल्स, नो प्रिझर्वेटिव्हज. ओके, तर सांडगे बनले, वाळले आणि आपण डब्यात धरून ठेवले. पण पुढे काय? त्यांचं करायचं काय? ते डब्यातून थेट आपल्या ताटात कसे येतात? चला आता ते बघूया. फरक अगदी स्पष्ट आहे. ताज्या भाज्या बघा, 2 दिवसात खराब होतात, फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात. चव पण सौम्य असते. पण सांडगे वर्षभर आरामात टिकतात, फ्रीजची गरजच नाही. आणि चव एकदम झणझणीत, मसालेदार, भाजीची सगळी चवच बदलून टाकतात. आणि असं समजू नका की हे सगळं जुन्या काळातच होतं. आजही सांडगे तेवढेच भारी आहेत. नुसते तेलात तळून करा, कुरकुरीत लागतात. किंवा बटाट्याच्या, वांग्याच्या रस्सा भाजीमध्ये टाका. आहा, भाजीला एक वेगळीच चव येते आणि प्रोटीन पण मिळतं. आणि ऐनवेळी घरात भाजी नसेल ना, तर सांडगे आपले खरे मित्र ठरतात. खरं तर सांडगे म्हणजे काय? तर उन्हात वाळवलेला एक छोटासा कण जो पावसाळ्यात उन्हाळ्याची चव घेऊन येतो. किती छान आहे ना? हे फक्त वडे नाहीत, तर पावसाळ्यासाठी जपून ठेवलेला उन्हाळा आहे. म्हणूनच सांडगे म्हणजे फक्त एक रेसिपी नाही, ती आपल्या पूर्वजांची हुशारी आहे, त्यांची चिकाटी आहे. कमीत कमी गोष्टींमध्ये जास्तीत जास्त उपयोग कसा करायचा याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. हा एक असा वारसा आहे जो आपल्याला शिकवतो की निसर्गासोबत कसं जुळवून घ्यायचं. आणि जाता जाता एक विचार. आजच्या या फास्ट जगात जिथे सगळं काही इन्स्टंट मिळतं, आपण आपल्या स्वयंपाकघरात अशा कोणत्या जुन्या पण मौल्यवान गोष्टींना पुन्हा जागा देऊ शकतो? अशा गोष्टी ज्या आपलं आयुष्य सोपं तर करतीलच, पण आपल्याला निसर्गाच्या जवळही आणतील. नक्की विचार करा.